हॅलो 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 हॅलो. हे मित्रा, साऊंड सिस्टीम एक मिनिट आहे ना. चला बॅट्समन जा, तुम्ही फील्डला सजवा. पंच क्षेत्ररक्षण सजवायला त्यांना थोडीशी सूचना करा. हॅलो 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 हॅलो. इकडचे हॅलो 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 हॅलो. साऊंडचा आवाज बंद आहे काय? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. आणि नॉन स्ट्राईक गेटवरती जर पाहिलं तर या खेळाडूची खूप मोठी ख्याती जी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. पाठसरा चषक 2020चा आजचा चौथा ओपनचा शेवटचा दिवस आणि आजचा पहिला सामना क्रमांक जो आपण पाहतोय जगदंबा 11 कुकणा आणि त्यांच्या विरोधात शिरसाट फोर्स अर्थात विनल फोर्स नाला सोपारा असा सामना जो आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती शाहिद, नॉन स्ट्राईक एंड वरती सुमित ढेकळे, तर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती पंकज द्वारा जे टाकलं जाईल. 5 षटकांचा सामना. पॉवर प्लेचं पहिलं षटक जे मैदानाच्या आत उभं टाकलं जातं. सुरेख बॉल जे आपण पाहतोय डिफेन्स षटक या चेंडूला जे खेळण्यात आलं. मान जो चेंडूला पुरेपूर देण्यात आलाय आणि संघाचा धावफलक देखील जे आपण पाहतोय संघाचा धावफलकाचा श्री गणेशा जो केला गेलाय. एका धावेनं धावफलक जे पूर्णपणे मारलं जातंय. हॅलो हॅलो. आपण पाहतोय चौथा दिवस. आशुभाऊ जाधव फोर्स भोसरी हा संघ एक जो आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल आहे. पहिल्या दिवशी कैलासवासी भुजंगराव 11 वनवेवाडी हा संघ सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल आहे. काल मात्र नाशिक आणि टाकळी मानूर या संघाची एक क्वार्टर फायनल जी शिल्लक आहे. आज आपल्याला पाहायचंय 8 संघ एकमेकांच्या समोर आणि बरेचसे टेनिस क्रिकेट विश्वातील वादळी वारे, तारे सितारे आज देखील जे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. T20 मुंबई मध्ये होणारी स्पर्धा अर्थात पृथ्वी शॉच्या संघामध्ये देखील जे आपण पाहिलंय बराचसा लेदर क्रिकेटचा अनुभव सुमित डिंकळे यांच्याकडे आहे. तर आज पाहायचंय या मैदानावरती किती धावा संघासाठी करतील. गोलंदाज पंकज तयार. बॉल जो आपण पाहतोय
थोडासा खालच्या टप्प्यात राहिला. यष्टी रक्षक देखील अतिशय सुंदर जे आपल्याला पाहायला भेटते. आणि डॉट चेंडू पॉवर प्लेची षटका असतील 2. 5 षटकांचा सामना 2-1-1 4 बॉलर तुम्हाला जे पूर्णपणे वापरावे लागतील. ओ सुरेख बॉल जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते. लगातारचे 2 चेंडू जे सुमित साठी जे टाकले होते. दोनही चेंडू जे आपण पाहतोय डॉट आहेत. आणि एखाद्या मोठ्या खेळाडू ज्या वेळेस एखादा गोलंदाज गोलंदाजी करतो तो सुद्धा जो आपण पाहतो की थोडा दबाव खाली असतो. परंतु पंकजचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू जे सुमित साठी डॉट करतोय. आणि याच दरम्यान अपील हलकीशी जी अपील आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते. बा पंकजचं जे कौतुक केलं जातंय. सुरेख गोलंदाजी. पंकज आरगडे अतिशय सुरेख कामगिरी जी केली जाते. जगदंब 11 कोकाडा आणि त्यांच्या विरोधात जे आपण पाहतोय शिरसाट पोर्ट्स अर्थात विनर फोर्स नाला सोपारा. गोलंदाज तयार. सुरेख बॉल. अतिशय सुरेख कामगिरी या षटकामध्ये. हा चेंडू जो आता मात्र पंच वाईड घोषित करतायत. परंतु एक पहिली जी सिंगल आहे त्यानंतर जे 4 चेंडू डॉट पंकजच्या माध्यमातून जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान सुरुवात एक पहाडी षटकार सुमित ढेकळेच्या बॅट मधून. एक खणखणीत षटकार. 6 षटकाची समाप्ती होती. आणि सुमित सरांना देखील माहित होतं की या शेवटच्या बॉलवरती या गोलंदाजावरती अटॅक करणं जो गरजेचं होतं. आणि अटॅक बरोबर केलाय. धावफलकावरती 8 धावा बिनबाद 8 धावा शिरसाट पोर्ट्स या संघाच्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक. या षटकामध्ये वाईटची एक षटकार आणि एक सिंगल अशा 8 धावा धावफलकावरती ज्या पंकजला मात्र खर्च करावा लागल्यात. जगदंब 11 कोकाडा संघाचा जे आपण देखील पाहतोय की सन्माननीय शिरसाट पोर्टचे डायरेक्टर अतुलजी शिरसाट असतील, अमोलजी अर्थात अंबादासजी शिरसाट असतील यांच्या मालकीचा संघ जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय शिरसाट पोर्ट्स. आणि संपूर्ण सेट जर पाहिलं तर विनर पोर्ट्स नाला सोपारा या संपूर्ण संघाचा जो आपला पाहायला मिळतोय. तर पाहूया शाही शेख स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक एंड वरती सुमित. तर षटक क्रमांक 2 शैलेश. नवीन बॉलर जे आपण पाहतोय शैलेश आहे. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 आणि शेवटचं. गोलंदाज जे आपण पाहतोय शैलेश. चला ताबडतोब बॉल द्यात. द्या बॉल ताबडतोब. पंकजचं कौतुक करावं लागेल. 2 मोठ्याल्या खेळाडूंसमोर त्याने षटक केलं. 4 चेंडू जे सुमित सरांना पूर्णपणे बीट केले डॉट केले. आणि त्यानंतर एक षटकार त्याला पूर्णपणे सोसावं लागतंय. पहिलं षटक संपलंय आणि धावफलकावरती शिरसाट पोर्ट्स या संघाच्या धावफलकावरती बिनबाद 8 धावा आहेत. शाहिद आणि दुसऱ्या बाजूने सुमित दोनही बॅट्समन जे आघाडीच्या मैदानाच्या आत गेलेत. 5 षटकांचा सामना
जो आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या समेत आमचे स्कोर अमोलजी गागरे सर आहेत, कुणालजी दाते सर आणि संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट संतोषजी नाणेकर यांच्या माध्यमातून जे टेनिस क्रिकेट .in माध्यमातून केलं जात आहे. तर सामना क्रमांक पहिला जगदंब 11 आणि शीर्षात स्पोर्ट्स. गोलंदाज शैलेश तयार. ओ हा बॉल गुड लेन्स पॉइंट वरती पडतोय. शाहिद या चेंडूला जे पूर्णपणे वाचण्याचा प्रयत्न करत होता, पाठांतरित करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू तो डोळ्यासमोरून पाठीमाग यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट चेंडू. संपूर्ण टीमला विनर स्पोर्ट्स डाला सोमवार अर्थात शीर्षात स्पोर्ट्स लेदर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव, अपील जे हलकीशी जे आपल्याला पाहायला मिळते तितका आत्मविश्वास अपील मध्ये आपल्याला पाहायला भेटला नाही. तू हरकत नाही. आशिष, सचिन, सारंग, रवी जंगले, प्रमोद काटे, शैलेश धने, शरद कदम, आसिफ शेख, पंकज आरगडे, विशाल सर असे बरेचसे खेळाडू जे संपूर्ण कोकणा संघामध्ये देखील जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शैलेश. वाह, सुरेख कामगिरी. या गोलंदाजाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. बॅटिंग लाईन थोडीशी सांभाळावी लागेल. धाव फलकावरती जे आपण पाहतोय लगातारचे 3 चेंडू डॉट या षटकाचे सुद्धा 8 धावा धाव फलकावरती आतापर्यंत ज्या बनवल्या गेल्यात. गोलंदाज परत एकदा तयार होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज परत एकदा राऊंड विकेट मारा. हा चेंडू बॅटनं खेळलाय, परंतु मिड ऑनला चेंडूला जे काही अडवलं जातंय आणि एक धाव जी पळून पूर्ण जी केली जाते. एका धावेनं संघाचं धावफलक जे शीर्षात संघाचं वाढलं जातंय. 9 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला देखील शीर्षात संघाची सुद्धा जी आपण लिस्ट पाहतोय, संघनायक शाहिद शेख, सुमित ढेकळे संघाचा जो तारणार्थ तर आहेच. पाठीमाग गोलंदाज ऐश्वर्य सुर्वे, जयेश पाटील, गंगाधरजी इंगवले, उमेश, पंकज पाटील, कुमार जून, कैलास भांडे, मनोज विचारे, भावेश पवार अशी तगडी टीम. दोनही संघ जे आपण पाहतोय ताकदवान आहेत. सामना क्रमांक दुसरा जो आपण पूर्णपणे पाहणार आहोत. जाऊया परत एकदा मैदानाच्या आतमध्ये. शैलेश गोलंदाजीसाठी तयार होईल. स्ट्राईक वरती सुमित. सुरेख बॉल, सुरेख बॉल. अतिशय चाणक्य रीतीने गोलंदाजी. पंकजनं देखील 6 चेंडू टाकले, त्यामध्ये फक्त 8 धावा दिल्या होत्या. एक वाईडचा तो त्यामध्ये होता. दुसरं देखील जे षटक आपण पाहतो शैलेश करतोय. आतापर्यंत 5 चेंडू झालेत आणि एक फक्त धाव जी खर्च केली. लास्ट बॉल या ओव्हरचा. पाठीमागच्या ओव्हरला जो षटकार आपल्याला सुमित सरांच्या बॅटमधून पाहायला भेटला होता, तर आता मात्र आपल्याला पाहायचंय की या बॉल वरती काय होईल. गोलंदाज परत एकदा तयार. लास्ट बॉल आणि बरोबर टप्पा, परंतु लाहीन आणि लेन खराब. चुकीच्या बॉल वरती सुमित ढेकळे बॉलरला संधी देणार नाहीये. चेंडू सरळ सीमारेषा पार. लगातार 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती तब्बल 15 रन. म्हणजे समीकरण बरोबर आणले. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, या सुद्धा षटकामध्ये 7 रन ज्या आल्या गेल्यात. शेवटच्या बॉल वरती जो अटॅक पूर्णपणे चढवला जातोय. पॉवर प्ले संपला गेलाय. 2 षटकांचा पॉवर प्ले जो आपण पाहतोय. 5 षटकांची ही लढाई आहे. बरेचसे पाठसारा ग्रामस्थ देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. पिंपळगाव टप्पा ग्रामस्थ देखील जे आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत. एक इनिंग झाल्यानंतर पुढच्या सामन्याचा टॉस आपण जे करणार आहोत. चला वेळ वाचवा. बॉलर कोण आहे तुम्ही थोडीशी घाई करत चला. क्वार्टर फायनल
आज होणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 जे आपण पाहतोय आसिफ शेखच्या हातामध्ये जे झिलं जातंय की नाही, की अजून देखील विचार सत्र थोडस रंगलेलंच दिसतंय. वेळ वाचवा. नवीन का जुना? जुना बॉल नाहीये, सामना पहिलाच आहे. बघा, जुना बॉल असेल तर टाका आतमध्ये. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. दुसरं केलं पॉवर प्लेचं, त्यामध्ये धावा ज्या आपण पाहताय फक्त 7 रन ज्या खर्च केल्या. 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत 15 धावा ज्या बनवल्या गेल्यात. उर्वरित अजून देखील 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आसिफ शेखला जे तिसरं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. तर पाहूया, दोनही बॅट्समन आता सेट आहेत. भले 2-3 चेंडू प्रत्येक षटकाचे डॉट होऊ द्या, परंतु तिसरा, चौथा, पाचवा, 6वा चेंडूवरती थोडीशी इथं षटकाराची जे 2 षटकार सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले, हे कमालीचे होते. तर पाहूया षटक क्रमांक, मला वाटतंय थोडासा सारंग, मी तेच पाहत होतो की मला वाटतंय संघाचे मॅनेजमेंट अर्थात विशाल सर जे आपण पाहतोय की सारंगला जे आमंत्रित केलं जातंय तिसरं षटक. आसिफला थोडस पाठीमागं ठेवलं जाते. षटक क्रमांक जे आपण पाहतोय तिसरं, सारंग बोडके च्या हातामध्ये जे पूर्णपणे सोपवलं जाते. गोलंदाज स्ट्राईक वरती संघनायक कॅप्टन शाहिद शेख, नॉन स्ट्राईक वरती सुमित ढेकळे. तर पाहूया षटक क्रमांक 3 सारंगच्या रूपानं सुरुवात. या दरम्यान परत एकदा बिग हिट केलाय डी पेक्षा कव्हर सीमा रेषेच्या. वा, सुरेख क्षेत्ररक्षण. डी पेक्षा कव्हरला या चेंडूला जे आपण पाहतोय अडवलं जातंय. धावा संघासाठी जे आपण पाहतोय वाचवण्याचं काम केलंय. 2 धावा वाचवल्यात, परंतु संघासाठी 2 धावा कमावल्यात देखील शाहिदनं, कॅप्टननी. आणि अशा रीतीनं धाव फलकावरती 17 रन जे आतापर्यंत बनले गेल्यात. 17 रन कम्प्लीट. पहिल्या डावामध्ये किती धावा होणार? ओ, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड केलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि हा चेंडू सीमा रेषेच्या अजून देखील आतमध्ये अडवलाय. ही कामगिरी पहा, एकदम सुरेख आहे. क्षेत्ररक्षणाची ताकद जी जगदंब 11 कोकणा संघाकडे देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीची देखील किमी आपल्याला पाहायला मिळते, परंतु दोनही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. बॅट्समन जे आपण पाहतोय शीर्षात फोर्स, या संघामध्ये देखील बरेचसे चाणक्य गोलंदाज आहेत, बॅट्समन आहेत. सामना जसा जसा वेळ होईल तसा तसा आपल्याला पाहावा लागेल. कमालीचा बॉल हा देखील होता. बॅट्समनला हा बॉल जे आपण पाहतोय पूर्णपणे समजू शकला नाही. चेंडू असेल डॉट. लगातारच्या 2 चेंडूवरती 2-2 धावा भेटल्या. तो तिसरा चेंडू जो डॉट आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचा होणारा सामना जो आपण पाहतोय बीएन क्रिकेट क्लब वर्सेस कर्जत 11 असा जो असेल. मी दोनही संघनायकांना विनंती करेल आपली लिस्ट देऊन ठेवा आणि एक इनिंगच्या नंतर, समाप्तीनंतर आपण तुमचा टॉस करू.
कर्जत संघ आणि बीएन क्रिकेट क्लब तुमची लिस्ट देऊन ठेवा. हा बॉल वाईड, ओके वाईड बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आहे. छप्पन लाईनच्या देखील जे आपण पाहतोय बरचसा बाहेर हा बॉल जो पडलाय वाईड. गोलंदाज परत एकदा या दरम्यान बिग हिट तर केलाय. फटका थोडासा कमी ताकदीचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूला जे फेकलं जातंय आणि सुरेख फेक देखील जो आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा 22 रन जे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील बॉल परत एकदा मिडॉनच्या क्षेत्रात लॉगॉनचा क्षेत्ररक्षक शैलेश चेंडूवरती येईल आणि आणखीन एक सिंगल सिंगल डबल आणि एखाद्या षटकामध्ये ओव्हरमध्ये जर षटकार चौकार जर भेटला अशी खेळी जे आपल्याला शिवसाट संघाकडून जे पाहायला मिळते. धाव फलकावरती आपण जातोय तब्बल 23 रन स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळतील. 23 रन जे आतापर्यंत बनले गेल्यात. डावखोरे हाताचा बॅट्समन समोर सुमित ढेकळे आल्यावरती जे आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची थोडीशी दिशा जे अँगल जो पूर्णपणे बदलला जातोय. दोन पंच जे आपण पाहतोय अतिशय तीक्ष्ण आहेत आणि संघांना परत एकदा सूचना राहील की पंच जे निर्णय देतील ते तुम्हाला मान्य करावे लागतील. गोलंदाज तयार. सारंग याच दरम्यान एक ज्वालाग्राही फटका. सुमित ढेकळे सेट ऑन दी फायर. छरण षटकार. षटक समाप्तीचा देखील जो आपण पाहतोय इशारा आलाय. अमोल सर पा प्रत्येक शेवटच्या बॉलवरती सुमितनं षटकार खेळलाय. षटकाची भरपाई जी प्रत्येक बॉल शेवटच्या बॉलवरती जी काढली जाते. गोलंदाजांनी जरी दर्जेदार गोलंदाजी 5व्या बॉल पर्यंत केली तर शेवटच्या बॉलला जे पूर्णपणे तुडवलं जाते. धाव फलकावरती तब्बल जे आपण पाहतोय 29 रन 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवसाट स्पोर्ट्स या संघाच्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आज पाठशाला चषकाचा जो आपण पाहतोय दिवस क्रमांक 4. अशोक खाडे आणि संपूर्ण पाठसारा ग्रामस्थांनी घेतलेले कष्ट, च्या मित्रपरिवाराने घेतलेले कष्ट, बक्षीस दात्यांनी घेतलेले करण्यासारखी दानशूर दातृत्व, ज्यांनी या स्पर्धेला कणकण का होईना मदत केली, त्या सर्वांचं यश जे पूर्णपणे साफल्य होते त्यांचं यश त्यांना पूर्णपणे मिळते. कारण ही स्पर्धा यशस्वीरित्या जी समाप्तीच्या दिशेनं जी जात चालली. उद्या मात्र शेवटचा दिवस, महाअंतिम 16 सेमी फायनल, फायनलचे धगधगते थरार जे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज जो आपण पाहतोय यावेळेस जर पाहिलं तर मला वाटतं शैलेशकडं जे 2 षटकं करायची ती शैलेशकडून जी करून घ्यायची असा संघनायकाचा जगदंबा 11 कोकणा या संघाचा निर्णय असेल. चतुर्थ क्रमांकाचं षटक आपलं वैयक्तिक दुसरं. गोलंदाज तयार शैलेश. हो, हा बॉल गल्लीच्या क्षेत्रामध्ये जो ढकलला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती 2 धावतायत आणि तोपर्यंत 2 धावा देखील ज्या पळून पूर्ण केल्या जातात. शिरसाटपूर संघाचा स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर आतापर्यंत 31 रन 31 रन लॉस ऑफ 0 विकेट जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतात. इथे एक तारतम्य जे दोनही बॅट्समनचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक बॉल जो मारल्यानंतर कॉल करून खेळणं जे गरजेचं असतं ते आपल्याला पाहायला मिळतं आणि एक चांगलं क्रिकेट जे शिरसाटपूरच्या बॅट्समन द्वारा जे आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. कोकणा संघ देखील जे आपण पाहतोय कुठल्याच प्रकारची चूक क्षेत्ररक्षणात करत नाही. हा बॉल बॅटच्या कडेवरती आणि निर्धाव बॉल. डॉट चेंडू जो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती ज्या 2 धावा पळून पूर्ण केल्यात. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या त्यानंतर कमबॅक जे आपण शेड्यूलचं पाहतोय. दुसरा चेंडू असेल डॉट. 31 रन जे आतापर्यंत शिरसाटपूर संघाच्या पाहायला मिळतात. जगदंबा 11 कोकाणा आणि त्यांच्या विरोधात शिरसाट फोर्स अशी 2 संघांची लढाई जे आबडे साबडे आणि झेल टिपलाय. धक्का क्रमांक पहिला. संघनायक शाहिद शेख बाद, झेल बाद. रवीनं जे आपण पाहतोय रवी आदमणे न त्या ठिकाणी जे आपण पाहतोय लॉगॉनला
पूर्णपणे झेल टिपला फलंदाज शाहिदला जे बाद केलं जातंय. नवीन बॅट्समन भावेश पवार, नवीन बॅट्समन जो आपल्याला जाताना पूर्णपणे पाहायला मिळतोय. 31 रन, 31 रन. इथं मात्र एक विकेट जी डाऊन होताना जी आपल्याला पाहायला मिळते बराच वेळा नंतर, जी पूर्णपणे जर पाहिलं तर एक विकेट जी पडली, परंतु हरकत नाही. एका चांगल्या स्कोअर कडे जे पदार्पण केलं जातंय. काल मात्र जे आपण पाहतोय की या मैदानावरती 66 धावा 4 षटकांमध्ये चेस केल्या जातात, तर तुम्हाला हा धावसंख्या लढण्यासाठी पुरेसा नाहीये. एक 5-55 धावा तरी बनवावे लागतील. शैलेश राऊंड द विकेट मारा. समोरच्या बाजूला जे आपण पाहतोय सुमित, हा बॉल बॅट वरती येत नाहीये. एक रन जी इथं मात्र चोरली गेली आणि चोरट्या स्वरूपाची एक रन जी धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटेल. स्कोर कार्ड 32 रन धावफलकावरती असेल. बीएन क्रिकेट क्लब सर लिस्ट घेऊन जा आणि तुमची टीम लिस्ट द्या. आणि कर्जत 11 संघ सुद्धा मी विनंती करतो, कॅप्टन या, तुमच्या टीम लिस्ट द्या आणि टॉस करू आपण. या डावखोऱ्या हाताचे फलंदाज जे आपण पाहतोय दोनही आहेत. भावेश पवार स्ट्राईक वरती, नवीन आलेला बॅट्समन. स्वतः गोलंदाज शैलेश. हा बॉल बॅट फा किती जोरात फिरवली जाते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू असेल डॉट. चेंडू जो असेल डॉट. एकतीस धावा धावफलकावरती ज्या स्थिर बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक जे आपण पाहतोय शैलेशचं आपलं वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक जे जवळजवळ संपण्याच्या उंबरठ्यावरती आहे. हा बॉल अंगावरती पडलाय आणि त्यानंतर एक बाउन्स पाठी माग क्षेत्ररक्षक चेंडूवरती यष्टीरक्षक आलाय. षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद. 33 रन धावफलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळतील. 33 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 33 रन. शैलेशचं कौतुक करावे लागेल, त्याने 2 षटकं टाकली, त्यामध्ये 11 धावा देत 1 विकेट जी शैलेशने घेतली. तर पाहूया भावेश पवार आणि सुमित डेकलेला आता मात्र शेवटचं 1 षटक आहे जे हाणामारी करावी लागेल. थोडीशी बॅटीला थोडीशी धार लावावी लागेल. चला वेळ वाचवा. टीम चर्चा सत्र थोडस टाळा. 33 सर, 33 रन धावफलकावरती ज्या आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. चला वेळ वाचवा. पंच त्यांना तुम्ही मोठ्याने सूचना करा. शेवटचा सामना आपला खूप वेळ जातो, त्या कारणानं पहिल्या सामन्यापासूनच आपण थोडस घाई करू. हा बॉल देखील जे आपण पाहतोय एका धावेसाठी खेळला जाईल. शेवटचं 1 षटक जे आपण पाहतोय आसिफ द्वारा जे टाकले जाते, हे संघ जे आपण पाहतोय जगदंबा 11 कोकणा संपूर्ण संघ एका किट मध्ये जो आपल्याला पाहायला मिळतोय. आसिफ शेख षटक क्रमांकाचे शेवटचं घेऊन आलाय. कर्जत आणि बीएन क्रिकेट क्लब असे 2 संघ यानंतर जे आपल्याला पाहायला मिळतील. सामना क्रमांक प्रथम फेरीचा दुसरा. यावेळेस फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल, नो बॉल. नो बॉल जो आपण पाहतोय. भीमर जो पूर्णपणे इथं मला वाटतं हाईटचा चेंडू भीमर जो पूर्णपणे दिला गेलाय. 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्या. फ्री हिटची देखील संधी असेल. अशा 3 रन या नो बॉल वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती तब्बल
37 धावा फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे एक एक चूक तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. फ्री संधी जी आपण पाहतोय सुमित ढेकळे सरांसाठी आली गेली. आसिफ शेख गोलंदाज तयार. एक 7-8 ते 10 पावलांचा रणअप. या दरम्यान फ्री हिट बॉल आणि चेंडू सरळ सीमारेषा पार आणि हा षटकार. फ्री हिट बॉल होता आणि षटकारात खेळणार नाही असं सुमित कधीच होऊन देत नाही. तीच प्रतिक्रिया, तोच प्लॅन जो आपल्याला पाहायला मिळते. तर धाव फलकावरती तब्बल स्कोर 42 रन, 42 रन ऑन स्कोर कार्ड. 43 झाला. मला वाटतं नो बॉलची एक अतिरिक्त होते. अशा 43 रन धाव फलकावरती आहेत. 5 सुरेख कामगिरी. शेवटच्या षटकामध्ये जरी तुम्ही फटकेबाजी केली एक 5-5 धावा होऊ शकतात, परंतु कोकाना संघ देखील आपण पाहतोय आसिफ सुद्धा तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. तो देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. बरंच क्रिकेटचं बाळकोडू तो देखील पेलला आहे आणि पाहायचंय की या शेवटचे काही जे चेंडू शिल्लक आहेत त्यावरती डॉट चेंडू करतोय की नाही. गोलंदाज तयार आसिफ शेख. हा बॉल देखील बिग हिट केलाय आणि याच दरम्यान चेंडू साधा हातामध्ये. शैलेशचं कौतुक करावं लागेल. या संपूर्ण इनिंग मध्ये 2 बॅट्समन जे झेल बाद झालेत, शाहिद शेख आणि सुमित ढेकळे, दोनही झेल या शैलेशने घेतले. तर 2 विकेट ओव्हर सुद्धा त्याने केल्या. एक विकेट घेत 11 रन दिल्या. असं एक ऑलराऊंड पद्धतीची खेळी या शैलेशने दिली. 12 चेंडू आणि 27 धावा वैयक्तिक सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. वैयक्तिक 12 बॉल आणि 27 धाव्यांची खेळी. नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय जयेश पाटील, नवीन बॅट्समन जयेश पाटील आणि भावेश पवार अजून देखील मैदानावरती आहेत. शेवटचे काहीसे लास्ट बॉल अजून देखील जे शिल्लक आहेत. आम्ही सांगितलं होतं आसिफ देखील दी तंत्रशुद्ध गोलंदाजी करतोय. कुठलाच एक टप्पा तो विकेट वरती टाकत नाहीये. बिग हिट तर केलाय परंतु चेंडू देऊन जाईल सीधा 4 रन आणि हा देखील एक सुरेख फटका. चौकार 4 रन. धाव फलकावरती तब्बल 47 रन, 47 रन ऑन स्कोर कार्ड. सलामीला गेलेले दोनही फलंदाज जे बाद केलेत, संगणक शाहिद शेख आणि सुमित ढेकळे सरांना जे बाद केलं जाते, परंतु पाहायचंय आपल्याला भावेश आणि 4थ्या नंबरवरती बॅटिंग करण्यासाठी जयेश पाटील हे मैदानाचे आहेत. आतमध्ये गोलंदाज हो परत एकदा भिरकवण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय. चेंडू असेल डॉट चेंडू. लास्ट आखरी गेंद, शेवटचा बॉल. भावेश पवार काय करतोय. 47 तर आतापर्यंत झाल्यात. गोलंदाज तयार. बिग हिट तर केलाय. फटक्यामध्ये पुरेसा दम नाही आहे आणि शेवटच्या बॉल वरती सुद्धा तिसरा झेल या इनिंग मधला शैलेशनं टिपलाय. फलंदाज बाद केलाय. 47 धावा ज्या शिरसाट फोर्ड संघानं 5 षटकामध्ये बनवल्यात, तर 48 धाव्यांचं टार्गेट जगदंब 11 कोकाना या संघ समोर ठेवलं गेले. यात 48 धावा कशा रीतीने होतील हे ऐकण्यासाठी जाऊया आमचे गुरुवर्य मार्गदर्शक, एक मुंबईचा बुलंद आवाज कुणालजी दाते सर यांच्याकडे. धन्यवाद नवनाथ साबळे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज पाटसरा चषक 2020 मध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत.
शिरसाट स्पोर्ट्स विरुद्ध जगदंब कुकाना या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आणि कुकाना टीमच्या समोर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे शिरसाट स्पोर्ट्स कडून 48 रनचं 48 टू विन. रनच्या लक्ष्याचा पाठलाग किती करायचा आहे या मॅच मध्ये. यानंतर होणारी मॅच बीएन क्रिकेट क्लब आणि कर्जत 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. टॉस इथे केला जाईल. बीएन क्रिकेट क्लब आणि कर्जत 11. बीएन क्रिकेट क्लबचे कॅप्टन आणि कर्जत 11 चे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या लवकरात लवकर. टॉस तिथे होईल. प्लेइंग 11 लिस्ट तुम्हाला घेऊन यायची आहे. बीएन 11 आणि कर्जत 11. बीएन क्रिकेट क्लब आणि कर्जत 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकरात लवकर. सारंग आणि आशिष ही ओपनिंग पेअर. उमेश वाघ पहिलं षटक टाकण्यासाठी पॉवर प्ले मध्ये. एक चांगला बॉलर उमेश. टीमकडे पंकज आहे. गंगाधर इंगोले. पहिलाच बॉल आतमध्ये आलाय. पिचिंग झाल्यानंतर चांगली बॉलिंग. विकेट किपर मनोज विचारे यांच्या हातात बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. शिरसाट स्पोर्ट्स म्हणजेच विनर स्पोर्ट्स हा संघ आज मैदानामध्ये उतरलाय. पहिला सामना आज या स्पर्धेमध्ये खेळतोय पाटसरा चषक 2020 मधला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये उमेश वाघ पॉवर प्ले मध्ये. सारंगसाठी बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. गंगाधर बॉलच्या मागे. बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा चौकार. तर 4 रन इथे मिळतील. आज ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचं ऑक्शन आहे आणि शाहिद शेख यांची सध्या जी बोली सुरू होती ती 4 टीमने त्यांच्यावर बोली लावली आणि त्यानंतर ड्रॉ करण्यात आला. 10,000 पॉइंटला शाहिद शेख किरण 11 शिरवणे या टीमला सोल्ड झालाय. तर शाहिद शेख सोल्ड टू किरण 11 शिरवणे. भूषण पाटील सोल्ड टू मॅग्निफिसंट नवी मुंबई. हे जे प्लेयर आहेत ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसतील. आज त्यांचं ऑक्शन आहे. जयेश पाटील या खेळाडूची देखील बोली लागेल कदाचित. आयकॉन लिस्ट मध्ये त्याचा देखील नाव आहे. ते सर्व खेळाडू आज ठाणे जिल्ह्यातून इथे खेळण्यासाठी आलेले आहेत. त्यापैकी शाहिद शेख जो टीमचा कॅप्टन आहे शिरसाट स्पोर्ट्सच्या. यावेळेला थोडासा मागे जाऊन हलक्या हाताने समोर खेळलाय. मिड ऑफला फिल्डिंग खराब भावेशची. तोपर्यंत 2 रन इथे सारंगला मिळतील. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. टार्गेट आहे या मॅच मध्ये 48 रनचं. फायटिंग स्कोर आहे. पहिल्या 3 ओव्हर पर्यंत परिस्थिती थोडीशी विपरीत होती टीमची, परंतु पहिल्या 2 ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सुमित ढेकलेने षटकार मारले. तिथून कुठेतरी कमबॅक झालं आणि एक चांगला स्कोर उभा केला. 48 रन मध्ये फाईट करू शकतात. बॉलर पुन्हा एकदा उमेश.
चांगला फटका इथे कट केलाय, डीप मध्ये फिल्डर ठेवला या स्ट्रोक साठी आणि बॅट्समन आउट. सारंग बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका इथे बसतोय जगदंब कोकाना या टीमला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर असताना 6. बीएन क्रिकेट क्लब आणि कर्जत 11 टीमचे कॅप्टन टॉस इथे होईल. या बीएन क्रिकेट क्लब कर्जत 11. आदरणीय उद्धव शिरसाट साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आता टॉस करणार आहोत या मॅचचा. पिंपळगाव माजी उपसरपंच कर्जत टीमचे कॅप्टन टॉस साठी या. प्लेइंग 11 लिस्ट पण आणा कर्जत. उमेशचा हा बॉल कव्हर्सला खेळलाय. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे सुमित ढेकले. तत्पूर्वी 1 रन इथे मिळेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय सचिनचं इथे खातं उघडलं जातं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 7. आशिषकडे आता स्ट्राइक या ओव्हर मध्ये. कर्जत संघाचे कॅप्टन टॉस साठी या. कर्जत 11. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने कट केलाय गली रिजन मध्ये. तत्पूर्वी 1 रन इथे मिळेल. या सिंगल नंतर स्ट्राइक रोटेट होते आणि अशा पद्धतीने पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम कुकानाची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 8. म्हणजे अजूनही 24 बॉल मध्ये 40 रनची आवश्यकता असेल. टॉस साठी या कर्जत टीमचे कॅप्टन. कर्जत टीम लास्ट कॉल आहे तुमच्यासाठी. टॉस साठी लवकर द्या. तो ओव्हर नंबर 2 मध्ये पंकज. लेदर क्रिकेट खूप चांगला खेळतो पंकज. हाईट चांगली आहे. बॅटिंग साठी देखील जाणला जातो. महत्वाच्या क्षणी चांगला ऑलराऊंडर. कट केलाय कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 रन इथे मिळेल. रन झालेत आतापर्यंत 9. टॉस इथे झालाय. बीएन क्रिकेट क्लबने इथे टॉस जिंकला. लगेचच निर्णय घ्या. 5 ओव्हरची मॅच होईल. लिस्ट पाठवा कर्जत. आणि पंकजच्या हातामध्ये झेल. बॅट्समन आउट. टीमला दुसरा झटका बसतोय जगदंब कुकानाला. धावसंख्या स्कोर बोर्डवर असताना 9. नवीन बॅट्समन आलाय रवी. रवी आदमाने नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलर तयार. पंकज आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढे सरसावून खेळलाय. बॉल हवेत आहे. आणखीन एक विकेट मिळू शकते पंकजला. मिड ऑनला फिल्डर खाली येतो आणि बॅट्समन आउट. लगातार 2 बॉलवर 2 विकेट पंकजच्या खात्यामध्ये. ही इज ऑन हॅट्रिक.
अमोल शिरसाट सर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. सलग 2 बॉलवर 2 विकेट इथे पंकजने घेतल्या. तिसरी जर विकेट मिळवली तर 1,000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. रवी आलाय नवीन बॅट्समन. रवी जंगले, रवी आदमाने, हे 2 बॅट्समन. रवी आदमाने स्ट्रायकिंग एंडला, रवी जंगले नॉन स्ट्रायकिंग एंडला. पंकज हॅट्रिक बॉल घेऊन ओव्हर द विकेट. गती थोडीशी कमी केली. कव्हर्सला बॉल हवेत होता. इथे हॅट्रिक तर होणार नाही आणि अखेर ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये रन येतील का हे पाहावं लागेल. तसंही होत नाही. 1 रन इथे मिळेल आणि आता मॅजिकल फिगर मध्ये रन जातील 10 या आकड्यावर. टॉस इथे जिंकलाय बीएन क्रिकेट क्लबने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 ओव्हरची मॅच होईल याच्या नंतरची. बॉलर पंकज. स्विंग अँड मिस. सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. स्लोअर 1 होता. गती थोडीशी कमी केली. फिंगर रोल केले बॉलवर. बाहेर निघाला हा बॉल. विकेट कीपरचा वेध घेणारा पंकज पाटील कडून. चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर. 48 रनचं टार्गेट. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केला. अंपायरचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झालेले आहेत आतापर्यंत 11. 15 रन केले होते पॉवर प्ले मध्ये टीम शिरसाट स्पोर्ट्सने, परंतु ते विकेट लवकर गमावलेत जगदंब कुकाना या टीमने. 48 रनचा पाठलाग करत असताना शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, मागे खेळण्याचा प्रयत्न. बाउन्स चांगला मिळाला. पंकजकडे उंची चांगली आहे. ओव्हरची समाप्ती होते. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे आतापर्यंत 3 गडी बाद 11. जगदंब कुकाना. अठरा बॉल मध्ये अजूनही 37 रनची आवश्यकता आहे. 37 फ्रॉम 18. ऐश्वर्य सुर्वे बॉलिंग करण्यासाठी. मातब्बर खेळाडू आहे ऐश्वर्य सुर्वे. सुमित ढेकले या टीम मध्ये मुंबई प्रीमियर लीग खेळलेले सर्वच खेळाडू. लेदर क्रिकेट खूप चांगलं खेळतात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विनर स्पोर्ट्सच्या टीमसाठी आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता प्रगतीपथावर. ऐश्वर्य सुर्वे. चांगली बॉलिंग. पहिला स्विंग मिळतोय पहिल्याच बॉलवर. आउट स्विंगर बाहेर निघाला. ही खासियत आहे ऐश्वर्याची. वेग स्विंग त्याला चांगला मिळतो. बाउन्स मिळतो. फुलर लेनचे बॉल अतिशय योग्यरित्या हाताळतो. पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग करू शकतो. डेथ ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग करतो. हा पा दुसरा बॉल देखील थोडासा बाहेर निघणारा होता. कट केला. गली रिजन मधून बाहेर जातोय बॉल. 1 रन इथे मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 12. रायगडचा टायगर उस्मान पटेल यांचं देखील इथे आगमन झालं. वेलकम उस्मान. आज त्याचा देखील खेळ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. भरपूर फॉलोअर्स टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूचे आहेत असा उस्मान थोड्याच वेळात इन ऍक्शन दिसेल या स्पर्धेमध्ये. आजच्या मॅच मध्ये रायगडची टीम देखील येईल. बॉल हवेत. फिल्डर आहे डीप मध्ये उमेश वाघ आणि ते कॅच ड्रॉप. लॉंग ऑन पासून मिड ऑन पर्यंत अंतर कापला आणि अखेर बॉल इथे हातातून सुटतोय. 1 रन इथे मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. ऐश्वर्य सुर्वेचं हे 3रं षटक सुरू आहे प्रगतीपथावर टीम कडून. ऐश्वर्याचं पहिलं. चांगली बॉलिंग ऐश्वर्य सुर्वे याची. 1 रन तत्पूर्वी मिळेल. बॉल शॉर्ट कव्हरच्या दिशेने. 14 रन टीमची धावसंख्या आहे आणि ते 2 रन मला वाटते पूर्ण केलेले आहेत. 15 रन स्कोर बोर्डवर.
48 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. ऐश्वर्या सुर्वे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळून काढला. ऑफ ड्राईव्ह इथे केला. डीप मध्ये भावेश पवार. फिल्डिंग चांगली होती भावेशची. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे झालाय. थ्रो चांगला आहे भावेशचा. सरळ शाहीच्या हातात. बॅट्समन आउट. रन आहेत 16. 32 रनची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. शिरसाट स्पोर्ट्सच्या विरुद्ध जगदंब कोकानाला. बीएन क्रिकेट क्लब विरुद्ध कर्जत 11 असा हा सामना. याच्या नंतरचा टॉस इथे जिंकलाय. बीएन क्रिकेट क्लबने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 1 रन शॉट म्हणजे एकही रन इथे मिळणार नाही. नवीन बॅट्समन शैलेश. बॉलिंग चांगली केली आज शैलेशने पहिल्या 17 मध्ये. थोडंसं थांबवलं होतं बॅट्समन्सला, परंतु आता बॅटिंग करावी लागेल टीमसाठी. कठीण काळ सध्या या टीमचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तर चांगला केलाय. थोडीशी फिल्डिंग खराब झाली. तत्पूर्वी 1 रन इथे मिळेल. शैलेशचं खातं उघडतंय या सिंगलने आणि अशा पद्धतीने ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले स्कोर बोर्डवर 16. येणारे षटक शिल्लक आहेत 2, म्हणजेच 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत अजूनही 32. 12 बॉल 32 रन. ओव्हर नंबर 4 टाकण्यासाठी गंगाधर इंगोले बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम दिवान नवी मुंबई. 4थं षटक इथे तो हाताळेल. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. फुलर लेनचा बॉल होता. थोडासा हवेत खेळलाय. डीप कव्हर मध्ये फिल्डर आहे भावेश. तत्पूर्वी 1 रन इथे मिळेल. या सिंगल नंतर रन झालेले आहेत आतापर्यंत 17. अजूनही 31 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. 11 बॉल आणि 31 रन. बीएन क्रिकेट क्लब ने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय कर्जत 11च्या विरुद्ध. नेक्स्ट मॅच. बॉल हवेत. डीप मध्ये पुन्हा एकदा कव्हर्सला फिल्डर आहे भावेश. तो पहिल्या 2 बॉलवर 2 रन. पुन्हा एकदा गंगाधर. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न भावेश आता जज करतोय. पोहोचेल का बॉल पर्यंत हे पाहावं लागेल. गॅप मध्ये बॉल तर जातोय. तत्पूर्वी फिल्डिंग चांगली. 2 रन शैलेशला मिळतील. डबल बरोबर रन झालेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर. 20-20. 28 रनची आवश्यकता. 9 बॉलचा खेळ शिल्लक. 9 बॉल आणि 28 रन.
चौथं षटक इथे संपलं. टीमची धावसंख्या भावेश आला बॉलिंग मार्कवर. शेवटचं षटक. वेगळी शैली भावेशची बॉलिंग करण्याची. फुलर लेनचे यॉर्कर अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतो. 26 रन इथे डिफेंड करायचे आहेत. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने टाकला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मध्ये जेपी जयेश पाटील बॉल पर्यंत येईल तोपर्यंत वर जायचंय बीएन क्रिकेट क्लब फिल्डिंग साठी. यावेळेला फटका हवेत खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे पंकज. वेल जज कॅच आणि इथे मात्र बॅट्समन आउट. तीन बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. चांगली बॉलिंग. आतमध्ये येणारा बॉल शरीराचा वेध घेतोय. आणखीन एक डॉट बॉल. 2 बॉल. आता फक्त औपचारिकता शिल्लक. शिरसाट स्पोर्ट्स हा संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय. औपचारिकता इथे पूर्ण करायची आहे या मॅचची आणि हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. तर शिरसाट स्पोर्ट्स संघ जिंकल्यानंतर देखील कुठे जाऊ नका. कदाचित आपली मॅच याच्यानंतर लगेच खेळवली जाईल. आणि ते सामना इथे संपलाय. शिरसाट स्पोर्ट्स संघाने हा सामना इथे जिंकलाय. वेल प्लेड. बीएन क्रिकेट क्लब फिल्डिंग लावून घ्या. बीएन क्रिकेट क्लब कर्जत 11च्या विरुद्ध मॅच होईल बीएन क्रिकेट क्लबची. बीएन क्रिकेट क्लब फिल्डिंग लावून घ्या. कर्जत बॅट्समन पाठवायचे आहेत आणि दोन्ही टीम राखीव प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवायचे आहेत. राखीव एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवा.